विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। 10वी या वर्षामध्ये तुमचं सहर्ष स्वागत। खरं तर 10वीचे वर्ष म्हणजे शैक्षणिक प्रवासाचा व आयुष्याचा सुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि याच 10वीच्या वर्षभरामध्ये आपल्याला वर्षभराचं नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दल या 10वीच्या मराठी विषयाची आपण तोंड ओळख करून घ्यायची आहे। खरं तर मातृभूमी आणि मातृभाषा या तीन गोष्टी आपल्याला प्राणप्रिय असतात। माता आपल्याला जन्म देते, भूमी आपल्याला जगवते आणि भाषा आपल्याला जगायला शिकवते। त्यामुळं या तीन गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा। तसाच मातृभाषेबद्दल सुद्धा आपल्याला अभिमान असायला पाहिजे। भाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे त्या भाषेचं साहित्य, त्या भाषेचं ज्ञान, त्या भाषेची मूल्य आपण आत्मसात करणे होय। आणि त्यामुळं मराठी या विषयाचा संपूर्ण अभ्यास आपण करून घ्यायला पाहिजेत। खरं तर मराठी साहित्य समृद्ध व प्रचंड आहे। या साहित्याला जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि त्यामुळं 10वीच्या या टप्प्यावरती आपल्याला मराठी भाषेची पूर्वपीठिका असेल, मराठी भाषेचं वर्तमान अवस्था असेल, हे सगळं समजावं म्हणून पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं आपल्याला जो 10वीचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम सुरुवातीला आपण समजून घेऊ। वास्तविक पाहता मराठी भाषा ही 5000 वर्षापूर्वीची म्हणतो। ही मराठी भाषा कशी अस्तित्वात आली हे थोडक्यात आपण पाहू। सुरुवातीला संस्कृत ही साधारण 5000 वर्षापूर्वीची भाषा आणि संस्कृत नंतर हळूहळू प्राकृत ही भाषा तयार झाली। संस्कृत नंतर प्राकृत ही भाषा तयार झाली। हळूहळू असा कालखंड गेला आणि त्यानंतर काही कालावधीनंतर अपभ्रंश ही भाषा तयार झाली। अपभ्रंश आणि त्यानंतर मराठी ही भाषा तयार झाली। त्यामुळं या मराठीचा टप्पा पाहत असताना संस्कृत साधारण 5000 वर्षापूर्वीची भाषा, त्यानंतर साधारण 2000 वर्षापूर्वी प्राकृत ही भाषा तयार झाली, त्यानंतर 1000 वर्षापूर्वी अपभ्रंश ही भाषा तयार झाली आणि ही मराठी साधारण 8व्या ते 9व्या शतकामध्ये तयार झाली। आता 8व्या ते 9व्या शतकामधील मराठी ही बालबोध स्वरूपाची होती, तेव्हा मराठी तयार होत होती आणि त्याच वेळेला मराठीतील पहिला शब्द आपल्याला सापडला तो म्हणजे 50 किंवा पृथ्वी हा शब्द। हा शब्द साधारण शके 602 साली अस्तित्वात आला। शब्दानंतर वाक्य आपण शोधलं आणि जेव्हा हे वाक्य आपण शोधलं तेव्हा मराठीतील पहिलं वाक्य आपल्याला सापडलं ते गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली श्रवणबेळगोळ येतं असणारं ते मराठीतील पहिलं वाक्य श्री चावुंडराये करवियले। हे मराठीतील पहिलं वाक्य साधारण शके 905ला तयार झालेलं आहे। पहिलं आपण वाक्य पाहिलं, पहिला शब्द याच्या आधी पाहिला आणि असं होत होत शब्दानंतर वाक्य आणि वाक्यानंतर मराठी गद्य तयार झालं। ते साधारण 12व्या शतकामध्ये। 12व्या शतकामध्ये मराठीतील पहिला जो गद्य ग्रंथ आहे तो म्हणजे लीळाचरित्र तयार झाला आणि लीळाचरित्राचा जर इतिहास आपण पाहिला तर हा लीळाचरित्र महानुभाव संप्रदायांच्या कालखंडामध्ये तयार झालेला आहे। महानुभाव संप्रदाय साधारण 12व्या शतकातील हा एक पंथ। महानुभाव म्हणजे काय तर कृष्ण उपासकांचा एक संप्रदाय किंवा एक पंथ। या महानुभाव पंथाचे संस्थापक होते श्री चक्रधर स्वामी। खरं तर हा पंथ गोविंद प्रभूंनी तयार केला, पण खऱ्या अर्थानं या पंथाची भरभराट केली ती चक्रधर स्वामींनी आणि त्यामुळं चक्रधर स्वामींनी तयार केलेला हा पंथ, हा संप्रदाय साधारण 12व्या शतकामध्ये होता आणि याच कालखंडामध्ये मराठी गद्याची सुरुवात झाली। त्यामुळं हा संप्रदाय 12व्या शतकातील महानुभाव संप्रदाय मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि 10वीच्या या टप्प्यावरती तुम्हाला सुद्धा या मराठीच्या विकासाचे टप्पे समजावेत। त्या काळामध्ये मराठी भाषा कशी होती हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून कर्नाटक
पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं सुद्धा तिथूनपासून आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे, जो तुम्हाला गद्य भागामध्ये जो पहिला धडा दिलेला आहे तो म्हणजे अनंत शक्ती परमेश्वरू हा केशवपासांचा पाठ आहे. म्हणजे मराठी 12व्या शतकामध्ये कशी होती, मराठीतील वाक्य कशी होती, मराठीमध्ये त्या पंथामध्ये गुरु आणि शिष्य यांचं नातं कसं होतं हे तुम्हाला समजावं. तत्कालीन मराठी कशी होती, मराठीमध्ये कोणकोणते संस्कार केले जायचे, त्यावेळी शिक्षण पद्धती कशी होती, गुरु कशा पद्धतीनं संस्कार करत असायचा, शिष्य गुरुला किती मान द्यायचा हे तुम्हाला लक्षात यावं. त्यावेळची ती अवघड भाषा तुम्हाला समजावी, मराठी कशी कशी अस्तित्वात आली ही काळानुरूप तुम्हाला समजावं, म्हणूनच जो पहिला गद्यपाठ दिलेला आहे तो अनंत शक्ती परमेश्वरू असे मराठीमध्ये हा 12व्या शतकातील पहिला पाठ असेल. त्यानंतर 18व्या शतकातील पाठ असेल तो म्हणजे वसईचा वेढा हा पाठ असेल. ही सुद्धा बखर साहित्य आहे. म्हणजे काय केलेलं आहे, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने एक हेतू लक्षात ठेवलेला आहे. 12व्या शतकामध्ये मराठी भाषा कशी होती, 18व्या शतकामध्ये मराठी भाषा कशी होती, 19व्या शतकामध्ये मराठी भाषा कशी होती हे सांगण्यासाठी आपल्याला तिसरा पाठ दिलेला आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांनो जागृत व्हा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पाठ आहे. आणि त्यानंतर 20व्या शतकातील पाठ असेल म्हणजे नोकरचे मालक असेल. असे एकूण 1 ते 12 असे जवळजवळ 12 गद्यपाठ तुम्हाला दिलेले आहेत. जर पहिला पाठ आपण पाहिला अनंत शक्ती परमेश्वरू हा 12व्या शतकातील पाठ आणि शेवटचा जर पाठ पाहिला तर तो म्हणजे स्वरगंगा हा 12वा पाठ आहे आणि तो आत्ताच आहे. स्वरगंगा पाठ लिहिणाऱ्या ज्या लेखिका आहेत त्या म्हणजे डॉक्टर संध्या देशपांडे ह्या बेळगावच्याच आहेत. 12वं शतक ते 21वं शतक म्हणजे जवळजवळ 900 ते 1000 वर्षाच्या मराठी भाषेचा जो काही विकास झाला, साहित्य जे भरभराटीला आलं, हा एकूण 1000 वर्षाचा मराठीचा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. कालानुरूप जर पाहिलं तर त्या कालखंडातील प्रतिनिधित्व करणारे गद्य पद्य असे वेच्य आहेत. मग याच्यामध्ये गद्यामध्ये काय असेल, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, व्यक्तिचित्र आहे, बखर वाङ्मय आहे, प्रवास वर्णन आहे, विनोदी लेखन आहे आणि त्याचबरोबर ललित लेखन असेल, ग्रामीण कथा असेल. म्हणजे साहित्याचे सगळे टप्पे तुम्हाला दिलेले आहेत. ह्या सगळ्या टप्प्यामध्ये मराठी भाषा कशी कशी बहरली, ही भाषा प्रचंड कशी विस्तारलेली आहे हे तुम्हाला समजावं. आणि याबरोबरच एक विद्यार्थी म्हणून सुद्धा तुमची जडणघडण व्हावी. विद्यार्थी म्हणून पुढच्या आयुष्याला सामोरे जात असताना या भाषेकडून आपण काही संस्कार घ्यायचे आहेत, या भाषेकडून आपण थोडं ज्ञान घ्यायचं आहे आणि अनेक मूल्य आत्मसात करायचे आहेत. असाच काहीसा एक हेतू पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने ठेवलेला आहे आणि हे गद्यमधील 12 धडे तुम्हाला दिलेले आहेत. आणि त्यामुळं खरं तर विद्यार्थी म्हणून आपण घडतोच, पण माणूस म्हणून घडण्यासाठी 10वीचे हे 12 धडे म्हणजे महानुभाव संप्रदाय ते स्वरगंगा असा 1000 वर्षाचा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. आणि हे जे 12 धडे आहेत ते यातून जवळजवळ 34 मार्क आहेत तुम्हाला 10वीसाठी. 12 धड्यातून 34 मार्क असे गद्य प्रकार झाला. त्यानंतर आपण जेव्हा पाहतो तो म्हणजे पद्य भाग. आणि या पद्य भागाचा जेव्हा आपण अभ्यास करतो इथं पण तसंच आहे. पद्य भागामध्ये सुद्धा जी पहिली कविता आहे ती म्हणजे पहिलं तोगे काऊ कोकताये ही ज्ञानेश्वरांची कविता. खरं तर ही विरहिणी आहे. ज्ञानेश्वरांचा कालखंड आहे 1275. म्हणजे गद्य 12व्या शतकापासून आहे, तसं पद्य सुद्धा 12व्या शतकापासूनच आहे. ज्ञानेश्वरांची पहिली कविता पहिलं तोगे काऊ कोकताये म्हणजे संत साहित्याचा अभ्यास तुम्हाला दिलेला आहे. आणि ज्ञानेश्वराला आपण खूप मान देतो. ज्ञानेश्वरांचं प्रचंड साहित्य, त्यांचे अभंग असेल, त्यांचे विराणे असेल किंवा त्यांच्या ओवी असेल हे तुम्हाला समजावेत. संत साहित्याची तुम्हाला ओळख व्हावी यासाठी ही पहिली कविता असेल. त्यानंतर आपण पाहतो संत झाल्यानंतर पंत साहित्य म्हणजे पंडिती साहित्य असेल. त्याच्यामध्ये रुक्मिणीचे श्रीकृष्णास पत्र ही नरेंद्र पंडितांची कविता असेल. आणि त्यानंतर भला जन्म हा ही लावणी असेल. म्हणजे तंत साहित्य, संत पंत तंत असं साहित्य. म्हणजे मराठी पद्यातील हे साहित्य प्रकार तुमच्या लक्षात यावेत. त्यानंतर जर आपण अनेक कविता पाहिल्या त्याच्यामध्ये विभूती गौरव पण कविता आहेत,
त्याच्यामध्ये विडंबन कविता आहेत, त्याच्यामध्ये निसर्ग कविता आहेत, दलित कविता आहेत, स्त्री समस्या प्रधान कविता आहेत आणि नवकाव्यसुद्धा आहे. म्हणजे पहिली कविता जर आपण पाहिली ती म्हणजे पैल तोगे काऊ कोकताये, आणि त्यानंतर शेवटची जर आपण कविता पाहिली तर पाठ आणि पोट यांचा झाला टाळ. असे एकूण अशा 12 कविता तुम्हाला 10वीमध्ये दिलेल्या आहेत. आणि या 12 कवितेतून सुद्धा तुमच्यामध्ये स्त्री पुरुष समानता हा गुण यावा, पर्यावरण समृद्ध व्हावं, सामाजिक समस्या लक्षात याव्यात, वृक्ष संवर्धन व्हावं आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात, हाच हेतू पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं ठेवलेला असणार. त्याचबरोबर जेव्हा आपण पाहतो या 12 कवितेमधून जर एकूण 10वीचे गुण पाहिले तर ते म्हणजे 33 गुण या 12 कवितेमधून दिलेले आहेत. असे गद्याचे 34 गुण, पद्याचे 33 गुण आहेत. याचबरोबर गद्य पद्य झाल्यानंतर आपण जर पुढचा भाग पाहिला तर तो म्हणजे व्याकरणचा. खरं तर व्याकरण म्हणजे भाषेचा पायाच. व्याकरण हे असायलाच पाहिजेत. खरं तर या व्याकरणाची सुरुवात 2री 3री पासूनच होते. माध्यमिक विभागामध्ये आपण जर पाहिलं तर 8वी 9वी 10वी या 3 वर्षाचं सुद्धा व्याकरण 10वीला आहे. आणि त्यामुळं जर व्याकरणचा आपण अभ्यास केला तर 8वी पासूनचं जे सर्व व्याकरण आहे ते व्याकरण 10वीला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये व्याकरणचे जे गुण आहेत ते जवळजवळ 16 गुणासाठी व्याकरणचा भाग दिलेला आहे. मग याच्यामध्ये वाक्प्रचार असतील, याच्यामध्येच अलंकार असेल, याच्यामध्येच वृत्त असेल, हे 2-2 मार्कासाठी आहेत. तर बाकीचे संधी, विभक्ती, प्रत्यय, शब्दांच्या जाती, समानार्थी, विरुद्धार्थी असे एकूण बाकीचे गुण आहेत. आणि हे जर एकूण पाहिलं तर 16 मार्काचं व्याकरण आहे. एकंदरीत 8वी ते 10वी पर्यंतचं जे एकूण सगळं व्याकरण आहे ते या 10वीच्या टप्प्यावरती तुम्हाला दिलेलं आहे. जर पुढचा भाग पाहिला आपण तर तो म्हणजे रचना. आता या रचनेमध्ये काय काय येतं तर पत्रलेखन, निबंधलेखन आणि कल्पना विस्तार हा भाग आहे. पत्रलेखन आहे 5 मार्कासाठी, निबंधलेखन आहे 5 मार्कासाठी आणि कल्पना विस्तार आहे 3 मार्कासाठी. असं जवळजवळ 13 मार्काच्या या रचना या हा भाग आहे. 13 मार्काच्या रचना आहेत. याच्यामध्ये जर पुढचा आपण भाग पाहिला तर तो म्हणजे उतारा लेखन. यालाच प्रचलित उतारा असं म्हणतात. आणि हा उतारा जर पाहिला तर तो उतारा 4 मार्कासाठी आहे. उतारा 4 मार्कासाठी आहे. आणि असे जर गद्य, पद्य, व्याकरण, रचना आणि उतारा हा जर सगळा भाग पाहिला तर हा जवळजवळ एकूण 100 मार्काचे गुण आहेत. एकूण 100 मार्क होतात. आता हा 100 मार्काचा लेखी पेपर झाला. या लेखी पेपरमध्ये जर आपण पाहिले तर हे 12 धडे, 12 कविता, व्याकरणचा 8वी ते आत्तापर्यंतचा भाग, रचना आणि उतारा असे 100 गुणांचा हा लेखी पेपर झाला. या पुढचा जर आपण भाग पाहिला तर 10वीचा लेखी पेपर 100 गुणांचा असतो. पण जे अंतर्गत गुण असतात, अंतर्गत मूल्यमापन असतं ते जवळजवळ 25 मार्काला आहे. 25 मार्कासाठी अंतर्गत गुण येतात. आणि या अंतर्गत गुणामध्ये काय असतं तर जवळजवळ 4 साधना परीक्षा असतात. या 4 साधना परीक्षेचे मार्क अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रोजेक्ट दिलेले आहेत, प्रकल्प दिलेले आहेत, हे गद्याचे 4 प्रकल्प आणि पद्याचे 4 प्रकल्प असे एकूण 8 प्रकल्प आहेत. 8 प्रकल्प त्याचबरोबर ज्या साधना परीक्षा आहेत त्याचे मिळून 25 गुण हे अंतर्गत गुण. असे 10वीमध्ये जवळजवळ 125 गुणांचा हा प्रथम भाषा मराठी विषय असतो. प्रथम भाषा मराठी विषय हा 125 गुणांचा असतो. आणि खरं तर या मागील वर्षांचा जर आपण विचार केला तर 125 पैकी 122 घेणारे बरेचसे आहेत, 123 सुद्धा मिळालेले आहेत. आणि गेल्याच वर्षी तर 125 पैकी 125 गुण अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले आहेत. आणि त्यामुळं प्रथम भाषा मराठी या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला खूप वाव आहे.
खरं तर आता जर आपण मागचा विचार केला तर गेले 2, 2.5, 3 महिने तुम्हाला खूप विश्रांती मिळालेली आहे. खरं तरी चांगली गोष्ट झाली, कारण आता 10वीच्या वर्षासाठी तुम्ही तयार झालेला आहात. खूप विश्रांती घेतल्यानंतर आता तुम्ही अतिशय चांगल्या मनानं, अतिशय उत्साहानं 10वीच्या या वर्षाला आपण सामोरे जायचं आहे. आणि त्यामुळं 6 विषयांचा सुद्धा अगदी मन लावून अभ्यास करायला पाहिजे. खरं तर सुरुवातीपासून आपण जो भाग झालेला असेल तो भाग त्या वेळेला व्यवस्थित करायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीचं जे माय मराठी पुस्तक आहे त्या पुस्तकाचा संपूर्ण अभ्यास तुम्ही मराठी विषयासाठी करायचा आहे. आणि त्यामुळं माय मराठी या पुस्तकामधील गद्य, पद्य, वेच्य असेल किंवा व्याकरण असेल किंवा बाकीचा भाग असेल, हे सगळं पुस्तक तुम्ही सुरुवातीला वाचून काढायला पाहिजेत. त्यामध्ये कोणकोणती मूल्ये आहेत ते सगळी मूल्ये आपण आत्मसात करायला पाहिजेत. खरं तर विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी पालक तर सज्ज आहेतच, आम्ही शिक्षक तयार आहोत, शाळा तर तुमच्यासाठीच आहेत. आणि या सगळ्यांनी मिळून हे 10वीचं शैक्षणिक वर्ष आपल्याला चांगल्या तऱ्हेनं पूर्ण करायला पाहिजेत. आणि त्या वेळेला सगळा अभ्यासक्रम आत्मसात करून ज्या काही शंका आपल्याला येत असतील त्या शंका तुम्ही आमच्याशी सांगायला पाहिजेत. आणि तो भाग आपण तेव्हा व्यवस्थित करत जायला पाहिजेत. त्यामुळं सगळ्यात पहिला तुम्ही 10वीच्या पाठ्यपुस्तकाचं वाचन करून घ्या. आपल्याला अजून थोडा वेळ घरी मिळालेला आहे, त्यामुळं अगदी 3-4 दिवसामध्ये जे काही 10वीचं पाठ्यपुस्तक असेल ते पाठ्यपुस्तक तुम्ही एका बाजून सगळं वाचायला पाहिजेत. पद्य जो भाग आहे तो पद्यसुद्धा भाग तुम्ही वाचन करायला पाहिजेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अभ्यासक्रम नेमका कसा आहे. आणि तुम्हाला मध्ये तुमच्या इतर वाचनात असणारं म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा इतर पुस्तक असेल, या पुस्तकातील कोणता भाग तुम्ही कसा वाचावा, म्हणजे तुम्हाला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणता भाग आहे हे एकदा लक्षात आल्यानंतर बाकीचा अभ्यास करायला किंवा वेळोवेळी तुम्हाला जी महत्त्वाची माहिती मिळेल ती माहिती नोंद करून घ्यायला खूप सोपं होईल. म्हणून सुरुवातीला तुम्हाला आत्ता जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्ही हे सगळं पुस्तक वाचून पूर्ण करायचं आहे. आणि त्यानंतर आपण एक धडा आपण पाहायचा आहे. 10वीच्या इयत्ता 10वीसाठी तुम्हाला गद्य आणि पद्यासाठी सुरुवातीला किंग साईज 200 पेजी वही घालायची आहे. एकाच वहीमध्ये गद्य आणि पद्य सुरुवातीला पण करायचं आहे पहिल्या सत्रामध्ये. आणि यासाठी किंग साईज 200 पेजी ही एक वही झाली. व्याकरणची वही तर तुम्हाला आहेच, आम्ही तुम्हाला 8वीमध्ये सांगितलेलं आहे व्याकरणला एक 200 पेजी वही घालायची. आणि ही वही 8वीसाठी, 9वीसाठी आणि पुन्हा 10वीसाठी सुद्धा वापरायचं आहे. आणि त्यामुळे ही व्याकरणची वही अतिशय छान सांभाळून ठेवायची. तो भाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे ते वाचन करायला पाहिजे. एखादं जर व्याकरणचं पुस्तक असेल तर ते पण आपल्या जवळ ठेवायचं आहे. आणि एखाद्या वेळेला व्याकरणची वही पूर्ण भरून झाली असेल तरच तुम्ही नवीन वही घालायची आहे किंवा मागचीच वही तुम्ही पुढं चालू करायची आहे. व्याकरणची वही तर तुमच्याकडे आहेच, पण ही गद्य पद्यासाठी 200 पानी एक वही घालत असताना आता घातल्यानंतर तुम्ही सुरुवातीला पहिल्या पानावरती तुमचं नाव झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमणिका मांडून घ्या. आत्ताच मांडून घ्या अनुक्रमणिका. आणि अनुक्रमणिका मांडून घेत असताना सुद्धा 2 पानावरती अखंड मोठी अशी अनुक्रमणिका करा. आणि त्याच्यामध्ये आपण मागील वर्षी सुद्धा अनुक्रमणिका केलेलेच आहेत. पाठ्यक्रमांक, पाठाचं नाव असेल, लेखक असेल, त्यांचा कालखंड असेल, साहित्य प्रकार असेल, मूल्य असेल किंवा सही असेल, असे सगळे रखाने तुम्ही तयार करा. पहिला सुरुवातीला गद्याची अनुक्रमणिका तयार करा आणि सगळ्यात शेवटच्या त्या 2 पानावरती पद्याची अनुक्रमणिका तयार करा. याच्यामध्ये पण तसंच सुरुवातीला कविता क्रमांक असेल, कवितेचं नाव असेल, त्यानंतर कवी कवयित्री असेल, साहित्य प्रकार, कालखंड असेल, मूल्य असेल आणि सही असेल, असे त्याच्यावरती सुद्धा रकाने करा. अतिशय चांगल्या पद्धतीनं ही अनुक्रमणिका तयार करा. आणि यासाठी शाईचं पेन वापरा. खरं तर मराठीचे आकडे तुम्ही अंक मराठी त्याच्यामध्ये लिहायला पाहिजेत आणि ही वही तुम्ही तयार ठेवा. खरं तर सगळ्यात आधी तुम्ही हे पाठ्यपुस्तक वाचून घ्या आणि पाठ्यपुस्तकाचं वाचन झाल्यानंतर अनुक्रमणिका तयार करा. आणि त्यानंतर आपण आता उद्यापासून पुढच्या भागामध्ये आपण एक पाठ आपण अभ्यासावायचा आहे. तुम्ही तयार असायला पाहिजेत. गेली अनेक 2-3 महिने तुम्ही विश्रांती घेतला, आता नवीन जोमानं नव्या उमेदीनं आपण हे 10वीचं वर्ष आपण वर्षाला सामोरे जायचं आहे. आणि होऊ घातलेल्या
2021च्या मार्च परीक्षेला आपण भरपूर गुण मिळवायचे आहेत. त्यासाठी आत्तापासूनच कंबर कसायचे आहेत. पालक तर तुमच्यासाठी सज्ज आहेतच, सर्व शिक्षक पण तयार आहेत. फक्त वेळ आहे ते तुम्ही मनात आणायची आणि त्यामुळं तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जा आणि पुढची जी 10वीची बोर्ड परीक्षा आहे ती बोर्ड परीक्षा अतिशय आत्मविश्वासानं आपण पूर्ण करूया. या पुढील वर्षासाठी तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. धन्यवाद.